म्हणता येते का पहा. देवाचं नाव प्रत्येक वेळी घ्यायचं बरोबर. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी सांगते का, ऐका. फोन आला का उचलतात ना, काय म्हणतात, काय म्हणतात फोन आल्यावर उचलल्यावर तुम्ही काय म्हणता, हॅलो म्हणता. हॅलो म्हणणं आपली परंपरा आहे का? अभंगच त्याचा आहे महाराज. पूर्ण आपल्या संस्कृतीवर आपली परंपरा अवलंबून आहे. अभंगातून आपली परंपरा आणि देवाच्या नामस्मरणाचं तुकोबऱ्या महत्व सांगतात. आता आपण फोन आला उचलला की आपण हॅलो म्हणतो. हॅलो म्हणण्यापेक्षा एका देवाचं नाव घ्या. पुढच्याला म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा विठ्ठला, काही पण म्हणा, काही पण म्हणा. तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या म्हणा. जय बाजीराव बाबा म्हणा, जय गाडगे महाराज म्हणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं मग घ्या नाव, कुणाचंही घ्या. पण फोन उचलल्यानंतर पण देवाचं नाव घ्या, हॅलो म्हणायचं नाही. आता शेतकरी काम करताना, शेती करताना फोन, शेती करताना देवाचं नाव घ्यायचं. तसंच कोणतेही काम असो देवाचं नाव घ्यायचंच. आता स्त्रिया, तुम्ही स्वयंपाक बनवायला स्त्रियाचं तर खूपच सोपं आहे बघा. आता सांगते भाकरीचं उदाहरण. मला भाकरी बनवता येते. तुम्ही गावातल्या भाकरी खाता ना, बनवता ना स्त्रिया तुम्ही? बोला बोला बोला, बनवता का नाही? बनवता ना. मग आता मला भाकरी बनवता येते का नाही तुम्ही पाहता. आणि त्याच्यात मी देवाचं नाव, तुम्हाला नामस्मरण कसं करायचं आहे का. स्त्रिया स्वयंपाक करतात म्हणा. परात घेतली, मनाचं रामकृष्ण हरी. परातीमध्ये भाकरीचं पीठ टाकलं, म्हणायचं रामकृष्ण. तुम्ही म्हणायचा, मी म्हणेल आणि त्याच्या मागे तुम्ही सगळे रामकृष्ण हरी म्हणायचं. तुम्ही वरच्या कुंडीत बोलायचं नाही, यांचा आवाज बघू. परात घेतली म्हणायचं, परातीमध्ये पीठ होतं म्हणायचं, हा पिठामध्ये पाणी होतं म्हणायचं, हा पीठ मळलं म्हणायचं रामकृष्ण हरी. भाकरी थापली म्हणायचं रामकृष्ण हरी. भाकरी तव्यावर टाकली म्हणायचं, भाकरीला पाणी लावलं म्हणायचं, भाकर पलटवली आणि काढली म्हणायचं. मला भाकर करता आली का? आली का? आता सांगा ना, आली का? मी गॅस चालू केली का चूल पेटवली? गॅस चालू केली का चूल पेटवली होती महाराज? दोन्ही पण नव्हतं केलं. मग मला भाकरी बनवता आली का? भाकरी बनवता आली, पण भाकरी शिजली का? नाही शिजली. बरं जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये किती ताकद आहे महाराज आहे का. एक आता पुलिया बांधला, कोणता? राम सेतू बांधला महाराज. राम सेतू कोणी बांधला? वानरांनी बांधला. आपल्या हनुमंतरायाच्या वानरांनी बांधला. आता तिकडून काही व्यक्ती आले आणि ते म्हणाले, एवढं सगळं कारभार करण्यापेक्षा मला जर तुम्ही म्हणले असते तर मी असंच गेलो असतो ना कवडा ते राम सेतू बांधलं असतो. हनुमंतराय म्हणले, तुम्हाला जर सांगायचं असतं तर आम्ही तुम्हाला सांगितलं असतं, पण आम्ही राम सेतू बांधला. आता तो म्हणे, तुम्ही राम सेतू बांधला पण मी त्याला तोडलं तर? हनुमंतराय म्हणे, तोडूनच दाखवा. तो म्हणे बरं. गेला आणि कित्येक तरलो राम सेतू काय तुटच ना, तुटच ना. मग तो म्हणाले, तुमच्या याच्याने नाही का राम सेतू तुटला नाही, पण जर या राम सेतूवर फक्त उभा झालो आणि वरती उडी मारून जर माझा गदा हाणलो तर हे राम सेतू फुटणार. तो म्हणते कसं? तुम्ही श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में।
तुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नागीनों में, देख मेरे दिल के नागीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। आता हनुमंतराय काय म्हणलो ते, मी जर या राम सेतूवर उभा झालो आणि फक्त वर जाऊन खाली एकदा जर गदा मारलं तर हा राम सेतू तुटणार. आता हनुमंतराय गेले, वरती गेले आणि गदा जसा हाणला तसा राम सेतू तुटला. आता म्हणे परत बांधायचं. तिकडून आले राम आले आणि त्यांनी म्हणे का मी सेतू बांधीन. बर म्हणे, पण वानरांनीच परत बांधलं. कुणी बांधलं? वानरांनीच राम सेतू परत बांधलं. आता राम सेतू बांधला आणि राम म्हणे, राम होतो आणि पुन्हा एकदा व्यक्ती आला दुसरा आणि तो म्हणे आता तोडून दाखवा. पुन्हा हनुमंतराय त्या राम सेतूवर चढले आणि जसे उडे मारले तसे वरतीच गेले, खाली आलेच नाही. आणि खाली बघतात तर काय राम सेतू तर तुटला पण नाही आणि मी वरत कसं काय आलो, कसं काय आलं बघा. परमात्मे श्रीकृष्ण हे त्या राम सेतूच्या खाली आपले सुदर्शन चक्र घेऊन उभे होते आणि रामाच्या नामाचं जप करत होते, म्हणत होते राम 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 राम. रामाच्या नामाचं जप करत होते म्हणून तो राम सेतू तुटला नाही. आता रामाला आश्चर्य वाटलं, पहिले हनुमंतरायाने उडी मारली तर राम सेतू तुटला, पण आता कसा काय नाही तुटला. मग राम काय म्हणतो, सगळे इकडे तिकडे गेले आणि राम बसला. आता म्हणतो हा राम सेतू दगडाने बांधले आणि रामाच्या नावाचे दगड तळले होते महाराज, दगड. मग तो राम स्वतः माझे परमात्मे राम श्रीराम प्रभू आले, दगड घेतला आणि नदीत फेकले, दगड डुबला. तो म्हणे मी याच्यापेक्षा छोटा आहे. त्याने पुन्हा त्याच्यापेक्षा लहान घेतला, पुन्हा फेकला, तोही बुडला. त्याच्यापेक्षा पुन्हा लहान दगड घेतलं आणि बुडला. तो म्हणे आता हे काय, असं म्हणलं आणि मागे फिरून पाहिलं. का पाहिलं, कोणी पाहिलं तर नसलं. मागेच आमचे हनुमंतराय होते आणि म्हणते रामकृष्ण हनुमान. आता झाला त्यांचा जागेवर. तो म्हणतो रामकृष्ण हरी. आता कोणी पाहिले का नाही म्हणून तो हे करत होता आणि मागूनच माझ्या हनुमंतराय यांनी बघितलं होतं. तो म्हणतो काय म्हणतो हनुमंतराय रामकृष्ण हनुमान. तर राम म्हणतो तुम्ही दगड टाकलात तर दगड तरला म्हणून तुम्ही राम सेतू बनवला, पण मी दगड टाकलं. राम रसिया हूँ मैं, राम सुमरन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं, सिया राम का चिंतन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं. सच्चानंद सच्चा आनंद है ऐसे जीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने 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 में. मग माझ्या रामाने
मी प्रश्न केला हनुमंतरायना, हनुमंतराय तुम्ही दगड टाकला, दगड तरलं आणि त्या दगडाचं तुम्ही राम सेतू तयार केला. मी दगड टाकलं तर तो दगड तळला नाही, सगळ्यात छोटा दगड घेतलं तो सुद्धा बळाला. असं का? तेव्हा हनुमंतराय म्हणतात, देवा तुमच्यात शक्ती नाही, तेवढी शक्ती तुमच्या नामात आहे. तो जो दगड होता त्या दगडावर मी कोरलं होतं राम नाव. काय कोरलं होतं? राम नाव. मग तो दगड मी त्या नदीत टाकला आणि तो दगड आपोआप तरला. म्हणजे देवात शक्ती नाही पण देवाच्या नामामध्ये तेवढी शक्ती आहे. मग देवाच्या नामाचं कधी पण नामस्मरण करायचं, हेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. धन्य मी झालो, धन्य मी मानिना आपले संचित, राहिले से प्रीत तुझ्या नामी. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यवाही काढा हाती. म्हणजे आपण देवाचं नाव घेतलं म्हणून धन्य झालो. देवाच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे महाराज. आता बघा छोटस दृष्टांत सांगते, ऐका. छोटस कुटुंब होतं महाराज, जोडपं होतं, दोघांचंच. लग्न झाला, लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर तिला बाळ होणार होतं. बाळ झालं, बाळ झाल्यानंतर नवऱ्याला अपंग ठरवण्यात आलं. नवऱ्याला अपंग ठरवण्यात आलं. बाळ 2 महिन्याचं होतं. म्हणे आता कसं करायचं? तरी त्या स्त्रीनं हार नाही म्हणली. बरं, ती स्त्री म्हणते चालेल मी नवऱ्याला घेऊन पुढं. नवरा ही स्त्रीला साथ देतो आणि स्त्री सुद्धा आपल्या नवऱ्याला साथ दिली. चालली पुढं 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 पुढं. मुलगा थोडा मोठा झाला, मोठा झाला, शाळेत गेला, शिक्षण वाढलं, शिक्षण वाढलं, प्रायव्हेट शाळेमध्ये टाकलं. प्रायव्हेट शाळेची फीस होती 1 लाख. किती? वर्षाचे 1 लाख फीस होती महाराज. वर्षाचे 1 लाख फीस होती. त्याच्या 2-3 वर्षानंतर परत एक मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आली. आता म्हणे बाप विचारात पडलं. बाप विचारात पडला म्हणे आता पोरगी झाली, पोराचं एवढं शिक्षण, आता पोरीचं शिक्षण कुठून करावं? बरं पोरीचं शिक्षण करीन नाही तर नाही करीन, पण पोरीचं लग्न कसं करावं? याच्याच विचारानं बाप तळमळ तळमळ करत होता. कपाळ कष्ट करत होते. बापाला अपंग ठरवण्यात आलं तिच्या, तरी बाप शेतामध्ये काम करत होतो. आता मुलगा गेला होता बाहेर गावी शिकायला प्रायव्हेट शाळेमध्ये. मुलगी 3 वर्षानंतर जन्माला 2 महिन्याची होती. आता आईने आणि बापाने विचार केला 2 महिन्याची मुलगी ठेवायची कुठं आणि कुणाजवळ ठेवायची? आणि आपण जर वावरात नाही गेलो, मुलीसाठी घरी राहिलो, तर घरी खायचं कुठून? खायचे वांदे महाराज. एक दिवस आज भाजी खाली तर उद्या बिना तेलाचं तिखट मीठ खावं लागेल पाणी टाकून. अशी परिस्थिती होती महाराज. गाव सोडून बाहेर गावी राहायला आले. राहिले कुठं? चांगलं घर नाही, काही नाही. जागा दिली कोणीतरी, तिथं राहिले 2 वर्ष. साड्या बांधून जी स्त्री घर सोडून आली होती तिला सासूरवास होता म्हणून ती घर सोडून आली होती. आली तर आली कशी आली महाराज? फाटक्या साडीवर आली आणि एकच साडी ती अंगातली. नवरा सुद्धा तसाच आला, तसाच आला. संसार चालू केलं थोडं 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 थोडं. साड्यांच्या घरात राहिले. काही दिवसानंतर जंगलामध्ये जाऊन काड्या आणल्या, काड्यांचं घर बांधलं. काही दिवसानंतर थोडी परिस्थिती बरी झाली तर थोडं मातीचं घर बांधलं. आणि आता सुद्धा मातीचंच असं काही सांगता येत नाही. मातीचं घर बांधलं, वरतून पत्राळे टाकले, पत्राळे टाकले आणि तिथं राहावं लागला. तर मुलगी 2च महिन्याची. 2 महिन्याच्या मुलीला जर घरी ठेवायचं पाहिलं तर आपली मजुरी बुडेल, मजुरी बुडेल म्हणून 2 महिन्याच्या मुलीला शेतात घेऊन जायचे. आणि जे आपला आऊत राहते ना, त्या आवताच्या 2 बैलाच्या मधात एक पाळणा बांधायचा आणि त्या पाळण्यामध्ये 2 महिन्याच्या मुलीला टाकायचा आणि दिवसभर तो आऊत त्या वावरामध्ये सतत फिरायचा. आणि त्या सतत आवतामध्ये ती 2 महिन्याची मुलगी सुद्धा फिरायची. 2 महिन्याची मुलगी सुद्धा फिरायची महाराज. तरी बाप अपंग असून एवढं कबाड कष्ट. आता मुलगी थोडी मोठी झाली, मुलगी मोठी झाली, तिचंही शिक्षण वाढलं, शिक्षण वगैरे वाढलं, मुलाचं वाढलं. आता बापाला अजून टेन्शन आलं की आता कसं करायचं. तरी बापाने हार नाही मानली आणि बाप कष्टच करत राहिला, कष्टच करत राहिला. मुलगी मोठी झाली, 12वी झाली. 12वी झाल्यानंतर बाहेरगावी शिकायला पाठवलं.
तिचं सुद्धा आता तसंच झालं, वर्षाचे तिचे सुद्धा 1 लाख पाण्यासारखेच पैसे. पोरगा हॉस्टेल मधून आला, दुसऱ्या गावाला गेला, रूम करून राहिला, तिथं सुद्धा त्याचे पैसेच. म्हणजे जिकडं म्हणलं तिकडं महाराज पैसे पैसेच. घरी मायबाप कसे राहत असेल ते काही माहीतच नाही. काही आयुष्यभर नशिबाशी झटल, आयुष्यभर नशिबाशी झटल, तवा मला बाप माझा डोंगरावरी वाटला, 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 तेव्हा माझा बाप माझा डोंगरावरी वाटला, तेव्हा माझा बाप माझा डोंगरावरी वाटला. नागराच्या संगे इकडे उसवीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, कष्टाने शिवत राहिला, कष्टाने शिवत राहिला. तळे हाताचा फळण करून संसार चालविला, त्याने संसार चालविला. उन्हावार पावसात कधी नाही हटला, उन्हावार पावसात कधी नाही हटला, तेव्हा मला बाप माझा डोंगरावरी वाटला, 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 तेव्हा मला बाप माझा डोंगरावरी वाटला. किती कष्ट काबाड केले असतील महाराज पोरांसाठी शिकवायला. पोरं पण चांगले निघले बरं, मायचे संस्कार चांगले होते, बाप्पाचे संस्कार चांगले होते म्हणून पोरं चांगले निघले. आता असंच करता करता कबाड कष्ट करता करता पोरांचं शिक्षण संपलंच नाही महाराज. काही दिवसानंतर मुलाने पेपर दिलं, मुलाची तब्येत बरी नाही महाराज. पहिला पेपर द्यायला गेला, मंदिरात देवाच्या पाया पडला आणि चक्कर येऊन पडला. देवाच्या पाया पडल्याबरोबर चक्कर येऊन पडलं. आता हॉस्पिटल मध्ये नेलं, पेपर त्या दिवशीच महाराज, निघायचं लगेच 10 मिनिटानंतर, आणि चक्कर येऊन पडला. हॉस्पिटल मध्ये नेलं, हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर त्याला सलाईन लावली. सतत उलट्या सतत उलट्या सतत उलट्या महाराज. तसाच करत होता. घरी आलं, मित्राने घरी आणून सोडलं. बाप आणि लेक दोघही बघा, बाप किती मोठा असतो बघा. म्हणजे बाप अपंग असून एवढे कबाड कष्ट करून सुद्धा माझ्या मुलाचा पेपर आहे म्हणून मुलासोबत कित्येक तरी दूर पुण्याच्या समोर ही गेला असेल, काय माहित कुणाला. बाप मुलासोबत गेला, मुलाची तब्येत बरोबर नव्हती तरी मुलगा माय बापाची जाणीव ठेवून माझी तब्येत बरोबर नसेल तर मी पेपर द्यायला जाईन म्हणून पेपर द्यायला गेला. 3 तासाचा पेपर महाराज. 2 तास तर नुसता बाथरूम मध्ये बसून राहिला असेल तो, त्याच्या तब्येतीमुळे नुसता उलट्या करत राहिला. आता 1च तास उरला कॅम्प्युटरचा पेपर दिला. काही महिन्यानंतर निकालाला 1 मार्कानं कटला महाराज. किती? 1 मार्कानं कटलं. माय बापाचं मन पडलं, पण माय बापाने दाखवलं नाही. माय बापाने पहिलंच वेळ होतं, आता चुकशील तर पुढे जाऊन पुन्हा शिकशील असं म्हणून माय बापाने माघार घेतली आणि डबल मुलगा पेपर दिला आणि दुसऱ्या पेपरला पास झाला महाराज. नगर परिषद मध्ये सरकारी नोकरीमध्ये बाबूच्या ह्याच्यावर लागलं. बाबूच्या ह्याच्यावर लागलं. मग आता मुलीला परगावी शिकायला पाठवलं. मग मुलीला परगावी शिकवल्यानंतर मुलगी ही काही दिवसानं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर माय बापाचे कष्ट मात्र आठवून ठेवले बरं. आणि मुलगी कितीही मोठी झाली तरी माय बापाचे संस्कार विसरू नये आणि माय बापाचे उपकार कधी विसरू नये. अहो एवढं मायचे किती उपकार असतात का. माय ही आपल्या सागरासारखी असती. आई माझी मायेचा सागर दिला दिला तिने. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आगर.
तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल रे उपवास, ओल मातीतून तरताना तुडविले काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवन आकार. नदीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवे जीवनभर. ओ शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये खूप आयुष्य जगीन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागीन. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आईने आकारही दिला आणि आपल्याला आधारही दिला. आता आई मुलांना शिकवली कसं असेल महाराज. दुसऱ्यांच्या घरचे भांडे घासून, दुसऱ्यांच्या घरी जाऊन कपडे धुवून, दुसऱ्यांच्या घरचे पोड्या गिड्या करून लाटू लाटू तिने आपल्या मुलांना एवढं मोठं केलं आणि एवढं मोठं करून त्या मुलांना शिकवलं महाराज. आणि मुलं आज एवढे मोठे झाले. आता माय बापाचे उपकार कधी विसरायचे नसते महाराज. तुझे दैवत आहे रे आधी दर्शन तू घ्यावे, जन्म देणाऱ्या आई बापा मानसा तू जाणून घे आता. कर माय पित्याची सेवा आठवूनच पुंडलिकाला. कर माय पित्याची सेवा आठवूनच पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला. आई बापाला कधी विसरायचं नाही महाराज. दुसऱ्याच्या घरी जाल 2 दिवस राहाल नाही तर 4 दिवस राहील. तुम्हाला एकही काम नाही सांगतील. तुम्हाला असं वाटेल की आपल्या आई वडिलांपेक्षा तर किती चांगले रे. दुसऱ्यांच्या घरी गेलं तर एवढी सोय होते, आपल्याला एक काम सांगत नाही. आणि घरी राहिलं काय माग आपल्या आईचं टुमनच राहायचं. बाळा हे कर, बाळा ते कर, बाळा इथं नको जाऊ, बाळा तिथं नको जाऊ. हे असं नाही करायचं नाही, तसं नाही करायचं. पण ते त्याचं प्रेम फक्त 4 दिवसाचं असतं. पण माय बापाचं प्रेम तुमचं मरेपर्यंत असतं. पोरगी जेव्हा सासरी जाते महाराज, तेव्हा आई किती रडती तरी ती सासरी गेली. आता मुली तुम्ही सासरी गेलात आणि माहेरला जायचं असेल तर माहेरला कधी जातात? जोपर्यंत तुमचे माय बाप आहेत तोपर्यंत तुम्ही माहेरला जातात आणि तोपर्यंतच तुम्हाला तिथं मानपान मिळतं. एकदा का माय बाप गेले तर तुमचं नाही सासरे बरोबर ना नाही माहेरही बरोबर. सासरे तुम्ही राहता कारण तुमच्या बाप्पाने तुम्हाला तिथे पाठवले म्हणून. पण तुम्ही जेव्हा सासरे जातात तेव्हा बाप किती रडतो महाराज. सासरे मुली जातात तेव्हा कोणत्याच मुलीला बाप आपल्या डोळ्याला दिसत नाही. गावातल्या सगळ्या स्त्रिया दिसतात, सगळे रडत असतात, भाऊही असतो, सगळेच असतो, पण बाप मात्र दिसत नाही. बाप फक्त आणि फक्त एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडत असतो. आता बाप व्यक्त नाही करता येत आणि बाप व्यक्त सुद्धा होत नाही महाराज. आईची इतकी पुण्याई आहे की आईला व्यक्त करता येतं पण बापाला व्यक्त करता नाही येत. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारद खोबर
माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळे खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. बापाच्या डोळ्यात पाणी कधी कधी येतं महाराज? पहिलं जेव्हा तुम्ही जन्माला येतात तेव्हा बापाच्या डोळ्यात पहिलं पाणी येतं. दुसरं बापाच्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा. आणि तिसरं बापाच्या डोळ्यात पाणी येतं केव्हा? जेव्हा तुम्हाला सासरी सुख आणि आनंद नसेल तेव्हा. त्या बाप एकटाच उंबरट्यासारखा बाजूला जातो आणि रडतो, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद कडाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कडाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरे उरे वाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरे उरे वाटतो गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदराला किती ठिकाणा जोडलेलं, त्याच्या फाटक्या सदराला किती ठिकाणा जोडलेलं. उरी हुंद कडाटतो